राधानगरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 10 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक होतीये. छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेरच्या दिवसापर्यंत कोण माघार घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आज दुपारी 3 पर्यंत माघार घेण्याची अखेरची वेळ होती. माघारीनंतर राधानगरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गटांपैकी 2 गटांमध्ये चौरंगी, एका गटामध्ये तिरंगी, तर एका गटामध्ये पंचरंगी आणि वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमुळे एका गटात बहुरंगी लढती होणार असल्याचं स्पष्ट झालंय. पंचायत समितीच्या 10 गणांपैकी 6 गणांमध्ये चौरंगी, 2 गणांमध्ये तिरंगी आणि 2 गणांमध्ये पंचरंगी लढती होणार आहेत. राधानगरीत भाजप आणि शिंदे शिवसेनेमधील युतीचे प्रयत्न अखेर फोल ठरले. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला ए.वाय. पाटील गट आणि मित्रपक्षांचा पाठिंबा मिळाल्यानं काँग्रेसची आघाडी सक्षम झाल्याचं चित्र दिसतंय. मात्र अधिकृत महाविकास आघाडी होऊ शकलेली नाही. राधानगरी जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांनी माघार घेतल्यानं इथं चौरंगी लढत निश्चित झाली आहे. फेजिवडे पंचायत समिती गणासाठी काँग्रेसमधून इच्छुक असणारे विश्वास राऊत यांनी माघार घेत त्यांनी आपली ताकद काँग्रेसचे उमेदवार विजयी करण्यासाठी लावली आहे. सरवडे जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या मोरे गट आणि ए.वाय. पाटील गटाला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे शिवसेनेनं आघाडी केली आहे. या मतदारसंघात कीर्ती मोरे यांनी नामदार आबिटकर यांच्या आदेशानुसार माघार घेतली असून शिंदेंच्या शिवसेनेतून पूजा खोराटे जिल्हा परिषदेसाठी रिंगणात आहेत. पंचायत समितीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले सुरेश चौगले हे उमेदवार आहेत. काँग्रेसमधून सरवडे जिल्हा परिषदेसाठी संयोगिता मोरे आणि पंचायत समिती गणासाठी आर.वाय. पाटील आणि सूर्यकांत पाटील, तर भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी सविता पाटील रिंगणात आहेत. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे शिवसेना यांनी उमेदवार दिल्यानं पंचरंगी लढत रंगणार आहे. तुरंबे पंचायत समिती गणात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्या भगिनी ॲडव्होकेट अंबिका पाटील यांनी माघार घेत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिलाय. राशिवडे जिल्हा परिषद गटात काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. राशिवडे जिल्हा परिषद गटात काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात चौरंगी लढती होणार आहेत. इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रवींद्र पाटील गौशीकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक रिंगणातून माघार घेत धामोड पंचायत समिती गणातून लढण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसमधील इच्छुक मोहन धुंद्रे यांनी माघार घेत सागर धुंद्रे यांच्या विजयासाठी ताकद लावली आहे. कसबा तारळे जिल्हा परिषद गटात काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष रिंगणात असल्यानं या ठिकाणी बहुरंगी लढत होणार असून या ठिकाणी डोंगळे घराण्यातील सून आणि लेक एकमेकींविरोधात मैदानात उतरल्यानं ही लढत विशेष चर्चेची ठरतीये. तर पंचायत समितीत रणजित पाटील यांनी माघार घेतल्यानं शिवसेनेचे दीपक पाटील रिंगणात आहेत. राधानगरी बहुजन विकास संघटनेनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल केलेले सर्व 6 अर्ज मागं घेतलेत. अर्ज मागं घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या असून बंडखोरांची समजूत काढताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आलं.